पालकची ही भाजी इतकी भारी होते ना, की तुम्ही ही भाजी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा भात कशासोबतही खा, खूप छान लागते. मोहरी आणि लसूणचा फ्लेवर या भाजीमध्ये ॲड झाल्यानंतर या भाजीला तोडच नाही. ही भाजी बनवताना आपण कुकरही वापरायचं नाही आणि यामध्ये डाळही घालायची नाही. खूप छान आणि झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. पालकची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे. हा पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचा आहे. आता आपण हा पालक शिजवून घेणार आहोत. पालक शिजवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे. यानंतर आपण यामध्ये मूठभर शेंगदाणे घालून घेणार आहोत. पालक शिजेपर्यंत हे शेंगदाणे अर्धवट शिजलेले असतात. हे अर्धवट शिजलेले शेंगदाणे या भाजीमध्ये खूप छान टेस्ट देतात. पालक शिजतो आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. यानंतर यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. हे वाटण वाटत असताना आपण पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. वाटण तयार होतं तोपर्यंत भाजीही चांगल्या प्रकारे शिजल्या जाते. भाजी शिजून झाली की गॅस बंद करायचा आहे आणि या भाजीमधील सर्व पाणी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बाजूला केलेलं पाणी आपण भाजी बनवण्यासाठीच वापरणार आहोत, पण ते नंतर. आता आपण भाजी बनवायला घेऊया. पाणी काढून झाल्यानंतर आपण परत ही भाजी गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घालून झाला की आपण हा मसाला भाजीसोबत रवीने या प्रकारे घोटून घ्यायचा आहे. इथे ही भाजी रवीने व्यवस्थित घोटली जात नसल्यामुळे मी इथे स्मॅशरचा वापर करते आहे. स्मॅशरने ही भाजी पटकन आणि चांगल्या प्रकारे घोटली जाते. भाजी आणि मसाला चांगला घोटून झाला की यामध्ये आपण 3 चमचे बेसन घालून घेणार आहोत. बेसन घातल्याने या पालकच्या भाजीला दाटसरपणाही येतो आणि भाजीची चवही वाढते. बेसन आणि मसाला भाजीमध्ये घोटत असताना आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवणार आहोत, म्हणजे यामध्ये जो मसाला घातलेला आहे आणि बेसन घातलेलं आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं जातं. 2 मिनिटभर आपल्याला ही भाजी बेसन आणि मसाल्यासोबत घोटून घ्यायची आहे. भाजी चांगली घोटून झाल्यानंतर आपण यामध्ये हे गरम पाणी जे बाजूला करून घेतलेलं होतं ते पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालून झालं की ही भाजी आपण या पाण्यासोबत चांगली मिक्स करून घ्यायची आहे. भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून झाली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून झालं की परत एकदा हे मीठ भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपण ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी चांगल्या प्रकारे शिजली जाते. आता आपण या भाजीची फोडणी बनवून घेऊया. फोडणीसाठी इथे मी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या बारीक कट करून घालून घ्यायच्या आहेत. लसणाला चांगली तांबूस रंगापर्यंत फोडणी बसली की आपण भाजीचा गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि ही गरम गरम फोडणी या भाजीवरती घालून घ्यायची आहे. गरम फोडणी भाजीमध्ये घातली की यावरती पटकन झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण आणि मोहरीचा चांगला फ्लेवर भाजीमध्ये येतो. आणि फोडणी दिल्यानंतर फक्त 1 मिनिटासाठी आपण ही भाजी परत एकदा शिजवून घ्यायची आहे. फोडणी घालून झाल्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे ही पालकची भाजी कुकरला लावण्याचीही गरज पडत नाही, डाळ घालण्याचीही गरज पडत नाही. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने कमी तेलामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनून तयार होते. तुम्हाला आजची ही पालकची भाजी बनवण्याची सोपी पद्धत जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशाच प्रकारच्या कुठल्याही सोप्या रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.